शिक्षकांनी आणि या वरिष्ठांनी निर्माण केलेली आहे. आता 200 विद्यार्थी त्या ठिकाणी सांभाळत होते. ते मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि ही संस्था कशी आहे, मला आपल्याला किती सर 60 रुपये पगार होता, आम्हाला 60 रुपये पगार होता. नाही वेगळीच ऐकून ठेव, 60 रुपये पगार होता. नंतर आपल्याला काय 120 झाला. नंतर आपण शिक्षण अधिकाऱ्याला कारल्यात काहीतरी पार्टी केली सर, देवळात नेले कारल्यात ते शाळेत. तिथून म्हणतो आमचा पगार 400. हा तेव्हा अनुदानावर आली. तेव्हा ते बँकेत जाऊन आम्हाला मजा वाटायची. 400 पगार किती पगार मिळाला आम्हाला पहिला. आणि तोच नंबर सर मी माझ्या माध्यमिककडे गेलो, तोच नंबर माझा अजून मी सेव्हिंगचा ठेवलेला आहे. त्याच पेमेंट माझं सगळं त्याच्यावरच झालं. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट. म्हणजे या संस्थेतून मी मोठा झालो, त्या संस्थेला कधी विसरू शकत नाही. पुणे अधिकारी असतील आणि ते इतका जीव लावला होता, मित्रासारखा जीव आमचा. कॉलेजला भेटले, कुठे भेटले, सर असं करायचं, तसं करायचं, हे करायचं. म्हणजे त्या ठिकाणी आपली ते संमेलन वगैरे आपण एकत्र वगैरे बऱ्याच वेळा त्या ठिकाणी व्हायचा. स्टाफ आमचा भरपूर होता. आणि मोजकी माझ्या गावातच माझ्या गावातली शाळा दिली होती, घर आणि शाळा. कॉलेजून आलो की दप्तर फेकलं की शाळेत हजर व्हायचं, त्याला शिकवायचं. सर 4-5 वर्ष या संस्थेमध्ये आणि राजीनामा न देता त्या ठिकाणी मग मी हायस्कूलकडे 2083ला इकडूनच सगळं डीएड झालं, सगळं इकडे झालं माझं. आणि मग मी हायस्कूलकडे त्या ठिकाणी गेलो. आणि मला कलाची वेळ गेली. आणि जास्त पाटील सरांना सांगायला आम्ही मला वाटेल की अलिबागला आल्यावर मी मग जास्त मोठा झालो, छोटा होतो तिकडे. पण अलिबागला आल्यावर मला ह्या लोकांनी जी मला काय मदत केली सगळ्या क्षेत्रामध्ये आणि त्याच्या कारणाने मग मी मोठा झालो. पण ज्या संस्थेतून माझं पाय, इथे शिक्षक म्हणून जे मी काम केलं ते काम वेगळं.